श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, अचूक वेळेवर तू हा संदेश ऐकत आहेस, कारण तुझ्यासाठी माझे आशीर्वाद आणि चमत्कार सर्व दिशांनी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचत आहेत. काळजी करू नकोस. ज्या काही गोष्टींसाठी तुला आजपर्यंत त्रास सहन करावा लागला आहे, त्या सर्व गोष्टींचा अंत लवकरच करण्यात येणार आहे. निश्चिंत राहा, काळजीमुक्त राहा, कारण माझे आशीर्वाद आज तुझ्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. यातच तुझ्यासाठी मोठा चमत्कार आहे. होय, मी तुझी काळजी घेतो आणि तुला पुढे नेण्यासाठी ते सर्व काही प्रदान करतो. कुणीतरी तुझ्या बाजूने कार्य करत आहे, म्हणूनच तुझ्या कार्यात तू यशस्वी होत आहेस. ती व्यक्ती तुझ्या जवळचीच आहे आणि तुला त्याची मदत प्राप्त होत आहे. होय, कारण त्या व्यक्तीला ते सर्व काही देण्यासाठीच मी तुझ्यापर्यंत पाठवले आहे. तुझी योग्यता मी ओळखतो आणि म्हणूनच हे सर्व काही आशीर्वाद तुलाच मिळत आहेत. तुझ्या एका मोठ्या कार्याला माझी मदत मिळणार आहे. तुझं कार्य अधिक अधिक पुढं जात राहील. निशंक मनाने हा संदेश ऐक. यातील प्रत्येक आशीर्वाद तुझ्यावर आणि तुझ्यावरच कार्य करणार आहे. प्रत्येक दिवस हा नवीन प्रकाशाने भरलेला, उत्साहाने भरलेला आहे. या श्रावण मासात तुझ्या घरी ते सर्व काही सुख, संपन्नता आणि आरोग्याचे सर्व आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश पुढील काही मिनिटे एकाग्र मनाने ऐकत राहा. तुमच्या मनावरील ताण, तणाव आणि काही त्रास कमी होण्यास याची नक्कीच मदत मिळणार आहे. विश्वास ठेव की तुझा देव तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे. जेव्हा जेव्हा तू देवाला आठवण करतोस, तेव्हा तेव्हा देव तुझ्यापर्यंत येऊन ते आशीर्वाद प्रदान करतो. जर तू आज या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत असशील, तर तुझ्यावर ते सर्व आशीर्वाद प्राप्त होण्याची शुभ वेळ आहे. तुम्ही जे कार्य प्रारंभ केले आहे, त्या कार्यात अनेक लोकांनी काही असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की ते चुकीचे आहे, किंवा तुम्ही याच भरवशावर पुढे जाऊ शकत नाही, किंवा तुम्ही यातूनच पुढे जाताना तुम्हाला खूप कठीण सामना करावा लागेल. पण ते सत्य नसून ते फक्त असत्य सांगत आहेत. याच कार्यातून तुम्ही अगदी पुढे जाणार आहात. तुमचं जीवन परिपूर्ण होणार आहे. तुमची आर्थिक संपन्नता असो, तुमची विपुलता असो किंवा तुमची भरभराट असो, जे कार्य तुम्ही मन लावून करता, एकाग्र मनाने केलेलं कार्य कधीही पुढं जातं. विश्वास ठेव की तुम्ही जे काही पुन्हा पुन्हा करत आहात, त्यातच तुम्हाला यशाने भरणारे माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत दिले जात आहेत. कधी स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखू नकोस, कारण तुझ्यात ते सर्व काही मी दिलं आहे, ज्यामुळे तू तुझ्या कल्पनेपेक्षाही अधिक आशीर्वाद प्राप्त करू शकतोस. तू बलवान आहेस, तू सबल आहेस आणि तू धैर्याने पुढे जावा, हेच माझे आशीर्वाद आहे. मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला त्या सर्व काही येणाऱ्या आशीर्वादांना स्वीकार करण्यासाठी पुढे नेतो. आजचा हा दिव्य पवित्र संदेश जो कोणी माझा प्रिय बाळ शांत मनाने ऐकत असेल, त्या त्या क्षणाला त्याच्यावर माझा आशीर्वादांचा वर्षाव केला जाईल. तुम्ही जे आधी अनुभवले नाही, ते आता तुम्ही या दिवसात अनुभव करणार आहात. सज्ज व्हा, ते तुम्हाला मिळणार आहे. ते तुमची योग्यता वाढवणारं आहे.
आणि ते तुम्हाला पुढं नेणारं आहे. मनातील नकारात्मक गोष्टी, नकारात्मक विचार आणि ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला नेहमीच असते, कारण ती कुणाच्या तरी मनात शिरून तुमच्यासाठी नकारात्मक विचार देते, तर तुमच्यासाठी काही नकारात्मक बोलते, तर कधी तुम्हाला काही पुढे जाण्यापासून ती नकारात्मक ऊर्जा अनेक अडथळे उत्पन्न करू लागते. त्यावेळेस तुम्हाला पूर्ण श्रद्धा आणि विश्वास भगवंतावर करावा लागेल. भगवंत तुमच्यासाठी मोठा न्याय घेऊन येत आहेत. जर तुम्ही त्या न्यायाची अपेक्षा करत आहात तर देव तुम्हाला सांभाळतो, त्या न्यायासाठी तुमची निवड करतो आणि तुम्ही सहजतेने पुढे जाण्याच्या शक्यता अधिक वाढवू शकता. मला तुमच्यासाठी ते कार्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात सुखद परिणाम अनुभवायला मिळणार आहेत. तुमच्या शक्यतांना वाढवणारा, तुमच्या प्रतिस्पर्धीला हरवणारा आणि तुम्हाला न्याय देणारा हा दिव्य संदेश तुम्ही एकाग्र मनाने ऐकला आहे. तुमच्या जीवनात सुखद क्षण येतील यावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला हरण्यासाठी नाही, तर तुम्हाला पुढे नेण्यासाठी, जिंकण्यासाठी ते सर्व काही प्रदान करत आहे, जे या क्षणाला तुम्हाला पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. तुमच्यासाठी देव तेच निवडून पाठवतो. मग त्यात नाते असो, काही संबंध असोत, काही कार्य असो किंवा तुमच्या घरात एखादी येणारी आनंदाची वस्तू असो, ती सर्व काही तुमच्या योग्यतेप्रमाणे निवडून देव तुम्हाला प्रदान करतो. जर तुम्ही आजचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर स्वामींची निरंतर कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर होत आहे. आजचा हा दिव्य संदेश स्वामी माऊलींनी तुमच्यासाठी पाठवलेला एक मोठा चमत्कारिक संदेश आहे. याची निवड तुमच्यासाठीच झाली आहे, म्हणून हा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. याचं सर्व काही श्रेष्ठ सत्व आणि आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. जे काही येत आहे ते तुमच्या मार्गात शुभ आणि शुभच देणार आहे. स्वामींचा हा संदेश तुम्हाला न्याय देण्यासाठी, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठीच तुमच्यापर्यंत येऊन थांबला आहे. तुम्ही याचा स्वीकार केला असेल तर नक्कीच स्वामी माऊली तुम्हाला न्याय देवत तुमच्या घरावर, तुमच्या परिवारावर, तुमच्या सुखांवर देवांचा आशीर्वाद निरंतर राहो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते.